माहिती आहे तू आता खूप मोठ्या दुःखातून जातेस, पण ऐक ना भावना, तू आता थोडं शेअर केलंस ना माझ्याशी तर तुला खरंच खूप बरं वाटेल, हलकं वाटेल का थोडं. मला माहिती आहे की माझं दुःख काय एवढं मोठं नाही, जान्हवी काय माझी सख्खी बहीण नव्हती, त्यामुळे तुमच्या जितक्या आठवणी होत्या तिच्यावर तितक्या माझ्या नाही आहेत. पण जिग्स हा शब्द आता ऐकू येणार नाहीये मला, याचं मलाच इतकं वाईट वाटतंय. तर मी तुला तरी काय समजू. आणि हे बघ, मी काही तुला समजवायला आलोच नाही इथे, फक्त मी तुझ्या सोबत आहे इतकंच सांगायचंय मला. सिद्धिराज, माझं राहू दे, मी घेईन सांभाळून. पण आईचं काय? मला तिच्याकडे बघूनही धडकी भरतीये, भीती वाटायला लागली मला तिची. तिला कसं समजावू, कसं सांगू मला काही कळतच नाहीये. आईची खूप काळजी वाटते मला. अहो, आनंदींना साधी ठेच जरी लागली ना तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं. आणि इकडे आईची लाडकी जानू तिला कायमची सोडून गेली. हे दुःख पचवायला मी तिची कशी मदत करू ना तेच कळत नाहीये मला. एक सांगू तुला, म्हणजे आई किती काय काय करते ना हे मला माझ्या आईपेक्षा तुझ्याकडे बघूनच जास्त कळलंय. नाही म्हणजे माझी आई पण खूप प्रेम करायचीच, म्हणजे अजूनही करते. पण तुझ्या बाबतीत मात्र असं आहे की मला ना आईचं मन समजून घेता आलं. आणि आणखीन एक गोष्ट कळली मला की आईला सुद्धा आईची गरज असते. आता लक्ष्मी काकूंकडे बघ ना तू. हा, आता तुला तिची आई हा खूप गरजेचं आहे अगं. आणि त्यासाठी तुला आधी स्वतःला सावरावं लागणार आहे, तुला स्वतःला खंबीर करावं लागणार आहे. आणि मी सांगतो ना, या सगळ्यात आहे ना मी तुझ्या सोबतच आहे. हे बघ, जान्हवीची आठवण तर आपल्याला येतच राहणार आहे सतत, पण तिची कमतरता भासू नये म्हणून तुला उभं राहणं खूप गरजेचं आहे आता भावना. किती साधं बोलता, पण तुम्ही बोललेलं सगळं पटतं. झोप झोप. आनंदी, आता तुझ्या बाबांना बोलव. थांब, आता त्याला पण तुझ्या खऱ्या बाबासारखं तुझ्यापासून दूर नेतो. बागुली, बागुली सांग ना, माझं काय चुकलं? मला पनिशमेंट दे, पण माझ्या आई बाबांना नको माझ्यापासून दूर करूस, आणि माझ्या आई बाबांना नको ना त्रास देऊस. बागुली, बागुली. आता ह्यावर एकच उपाय आहे, तूच तुझ्या आई बाबांपासून दूर जा. मला पुन्हा पुन्हा सांगायला लावू नकोस. काय हा जयंतचा फ्रीज आहे. हा फ्रीज उघडल्यानंतर याच्या आतमध्ये बघत बसावंसं वाटतं. काय काय पदार्थ असतात या जयंतच्या घरात. इटालियन चीज, पेस्ट्री, केक,
अरे बापरे, चॉकलेट ही सगळी फॉरेनची. हा जयंत महिन्यातून एकदा तरी फॉरेनला जात असणार, म्हणून हे सगळे फॉरेनचे पदार्थ याच्या फ्रीज मध्ये आहेत. चॉकलेट काय मस्त दिसतंय ना. शपथ, सोन्याचं चॉकलेट. नाव पण काय भारी आहे. रेरो फर्रे फेर रॉकर काय नाव आहेत, कठीण नाव आहेत, उच्चारता पण येत नाही. खाऊन बघू काय? खाऊनच बघतो, पण हे उघडायचं कसं? आतमध्ये पण पॅकिंग. पॅकेटच्या आतमध्ये पॅकेट. काय पण फॉरेनची चॉकलेट म्हणजे? वा 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 वा, काय चॉकलेट आहे. असं वाटतंय सोनच खात.